भारतामध्ये परत आले त्यावेळेला त्यांनी 3 गोष्टी भारतामध्ये करण्याची आवश्यकता आहे अशी मांडणी केली. त्यातली पहिली गोष्ट होती ती या देशात राहणारा बहुसंख्य समाज जो हिंदू समाज आहे त्याला संघटित करण्याची काहीतरी एक योजना केली पाहिजे. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की ही केवळ योजना करून चालणार नाही तर त्यासाठी आवश्यक ते गुणवान कार्यकर्ता निर्माण करण्याची, व्यक्ती निर्माण करण्याची एक कार्यपद्धती पण विकसित केली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी मांडला, आगामी 50-100 वर्ष सर्व देव एका अर्थानं बाजूला ठेवून भारत माता हे आपल्या सगळ्यांचं उपास्य दैवत असलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी जे 3 विचार मांडले त्याचं प्रकट स्वरूप म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. 100 वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांनी जे स्वतः बालपणापासून देशभक्त होते, क्रांतिकारकामध्ये अनुशीलन समितीमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला होता, इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते शीर्षस्थ नेते होते. आणि या सगळ्या मार्गातून जाऊन आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये राहणारा बहुसंख्य समाज जो हिंदू समाज आहे तो संघटित नाही आहे. आणि म्हणून एवढी पराक्रमाची परंपरा असताना एवढे वीरपुरुष वीरांगना माता आमच्या देशामध्ये झाले, संत झाले, संत महिला सुद्धा झाल्या, आणि तरी सुद्धा आमची अशी अवस्था का आली. आणि म्हणून हा बहुसंख्य समाज, आम्ही एक आहोत, आम्ही भारत मातेचे सुपुत्र आहोत, आम्ही हिंदू आहोत, या भावनेनं ज्या वेळेला एकत्र येईल त्याच वेळेला या देशाचं गौरवपद पुन्हा प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून 100 वर्षापूर्वी पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, जे स्वामी विवेकानंदांनी पहिल्या मुद्द्यात म्हटलेलं. दुसरं त्यांनी विचार केला की नुसतं भाषण देऊन होणार नाही, नुसते कार्यक्रम घेऊन होणार नाही, चांगला माणूस घडवण्याची पद्धती विकसित केली पाहिजे. काहीही मिळणार नाही तरी सुद्धा रोज भगव्या ध्वजाला साक्षी मानून सर्व जणांनी एकत्र यायला पाहिजे. आणि म्हणून संघाची शाखा नावाचं एक अलौकिक साधन डॉक्टर हेडगेवारांनी विकसित केलं. रोज एकत्र या, शरीर मन बुद्धीचा विकास व्हावा म्हणून सगळ्यांनी एकत्र या, एकत्र येऊन चांगले शारीरिक कार्यक्रम करा, देशभक्तीपर गीत म्हणा, समाजाच्या वेगळ्या वेगळ्या समस्यांवर चर्चा करा आणि भारत मातेची प्रार्थना करा. अनेक जण म्हणले यातनं काय होणार, पण लक्षात असं येतं की ज्या प्रकारचा देशभक्त समाजाला दिशा देणारा असा नागरिक घडवण्याचा शॉर्टकट कुठला नाही, या संघाच्या शाखेच्या माध्यमातून आज लाखो लाख स्वयंसेवक अतुलनीय अशा प्रकारचं देशाचं नेतृत्व करणारे सुद्धा यातनं निर्माण झालेले आहे. आणि आपण बघतो डॉक्टर हेडगेवारांनी सुरू केलेला संघ नागपूरमध्ये आज देशभरामध्ये 1.25 लाख गावांमध्ये संघाच्या शाखा चालतात. देशात एकही तालुका असा नाहीये ज्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चालत नाही. केवळ देशात नाही तर देशाच्या बाहेर 52 देशांमध्ये हिंदू स्वयंसेवक संघ नावानं काम चालतं. आणि म्हणून एका अर्थानं संघ कार्याचा 100 वर्षाचा हा व्यक्ती निर्माणाचा विस्तार हा इतका मोठा झालेला आहे. आणि म्हणून या 100 वर्षाच्या कालावधीकडे बघत असताना इतका सोपा हा कालावधी गेलेला नाहीये. 6 पिढ्या खपलेल्या आहेत, काहीही मिळणार नाही. कदाचित माझं नावही छापलं जाणार नाही, कुठं पाटी छापली जाणार नाही, कुठं फोटो सुद्धा येणार नाही. पण हा देश मोठा व्हायला पाहिजे, हा समाज संघटित व्हायला पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. अनेक जण म्हणतात 100 वर्षात संघाची उपलब्धी काय. आपण बघतो की डॉक्टर हेडगेवारांनी ज्यावेळेला संघ सुरू केला त्यावेळेला हिंदू समाजाची अवस्था कशी होती, तर मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका. 5 हिंदू एका दिशेने कधी जातील ज्यावेळेला 4 जण खांदा देतील आणि 5वा वरती झोपलेला असेल, अशी स्थिती होती. तिथपासून ते आज 100 वर्षाच्या पार्श्वभूमीवरती आपण सगळेजण अभिमानानं अशा प्रकारच्या हिंदू संमेलनाला एकत्र येतो आणि अभिमानानं आपण म्हणतो, आपल्या गाडीवर लिहितो, गर्व से कहो हम हिंदू है, होय हिंदूच. आणि म्हणून अशा प्रकारचा स्वाभिमान जागृत करण्याचं काम 100 वर्ष संघाने केलं. 1947 साली ज्यावेळेला दुर्दैवानं भारताची फाळणी झाली, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, त्यावेळेला त्या पाकिस्तान मधला आपला हिंदू बांधव तो जीवानिशी परत यायला पाहिजे म्हणून हजारो स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं.
परमपूज्य गुरुजी जे संघाचे द्वितीय सरसंघचालक होते ते म्हणायचे, इथून पुढे अभिमन्यूची गोष्ट मी कधी सांगणार नाही, कारण हजारो अभिमन्यू संघानं हिंदू समाजाच्या रक्षणासाठी पाकिस्तानच्या फाळणीनंतर कमावलेले आहे. आणि म्हणून मग आणीबाणीची दुर्दैवी घटना असो, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून तो सार्वभौम राखण्यासाठी 370 कलम रद्द करण्यासाठी जनमानस उभं करणं असो, 22 जानेवारीला आपण सगळ्यांनी अनुभवलेलं प्रभू रामचंद्राचं प्राण प्रतिष्ठेचं ते विलोभनीय देशव्यापी जगव्यापी स्वागत असो, त्यासाठी ज्या प्रकारचं आंदोलन संघाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला बरोबर घेऊन उभं केलं, या सगळ्या गोष्टी इतक्या सहजासहजी घडलेल्या नाहीये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जे मी आराध्य मानतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू साम्राज्य दिन, महाराजांनी पराक्रम केलेला हिंदूंचे राजे झाले तो दिवस जगातल्या देशातल्या सर्व तालुक्यांमध्ये साजरा केला जातो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना देशव्यापी विश्वव्यापी करायचं काम सुद्धा संघाच्या या माध्यमातून झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण जगातल्या 50 संस्कृत्या ज्या नामशेष झालेल्या आहेत, त्या आता संघाच्या कार्यकर्त्यांना त्या त्या ठिकाणी एकत्र येऊन म्हणतायत, तू हिंदू संस्कृतीच्या उत्थानासाठी जे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात करतोय तसं आम्हाला पण कार्यपद्धती शिकवा. केनिया नावाचा देश आहे, तिथल्या अनिताजी नावाच्या प्रचारिका आहेत, त्या काही दिवसापूर्वी पुण्यात आल्या होत्या. त्यांनी असं म्हटलं की आमच्या इथं आता नागरिक म्हणतायत की केनिया स्वयंसेवक संघ सुरू करा, आम्हाला पण आमची संस्कृती मोठी करूया. आपले कार्यकर्ते म्हणले की आम्ही सगळी कार्यपद्धती देऊ, केनिया माता की जय सुद्धा तुम्ही म्हणा, काही हरकत नाही. आणि म्हणून एका अर्थानं 50 संस्कृत्या या स्वतःची अशा प्रकारची ओळख पुन्हा एकदा उजागर करायचं काम करतात. खऱ्या अर्थानं संघानं जर काय केलं असेल तर जसा राष्ट्रीय नागरिक हवाय तसा देशभक्त नागरिक घडवण्याचं काम संघानं 100 वर्ष केलं. 100 वर्षाच्या या यात्रेमध्ये अनेक जण म्हणतात की देशाला स्वातंत्र्य मिळालं, संघानं स्वातंत्र्यामध्ये योगदान काय दिलं. जंगल सत्याग्रह आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्यापैकी अनेक जणांनी तो शतक नावाचा सिनेमा सुद्धा बघितलाय. आणि म्हणून त्या असहकार आंदोलनाच्या माध्यमातून जंगल सत्याग्रहाची वेळ आली तेव्हा डॉक्टर हेडगेवारांनी सरसंघचालक पद बाजूला ठेवलं आणि जंगल सत्याग्रहामध्ये उडी घेतली. 9 महिने त्यांना कारावास झाला. असहकार चळवळीमध्ये डॉक्टरांचा सहभाग नंतरच्या ज्यावेळेला झाला त्यावेळेला 6 महिने त्यांना कारावास झाला. संघाची पहिली प्रतिज्ञा जी होती त्याच्यामध्ये डॉक्टर हेडगेवारांचं वाक्य होतं, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे ते या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉक्टर शीर्षस्थ नेते होते. नागपूर अधिवेशनामध्ये देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव काँग्रेसनं पारित करावा याच्यासाठी आग्रही भूमिका मांडणारे सुद्धा डॉक्टर हेडगेवार होते. आद्य क्रांतिवीर राजगुरू यांना नागपूरमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं अभय देण्याचं काम सुद्धा डॉक्टरांनी केलेलं होतं. संघाचा प्रवास इतक्या सहज झालेला नाहीये. 3 वेळा संघ संपवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. 1948 साली ज्यावेळेला दुर्दैवानं महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप संघावरती केला गेला त्यावेळेला संघाच्या स्वयंसेवकांना अनेक जणांना प्राणार्पण करावं लागलं. जिवंतपणानं जाळण्यात आलं, घरदारं उद्ध्वस्त करण्यात आली, जाळण्यात आली, पण कुणीही त्याच्याविषयी अपशब्द काढला नाही. ज्यावेळेला पूजनीय गुरुजी जे संघाचे दुसरे सरसंघचालक होते त्यांना हल्ला करायला ज्यावेळेला अनेक जण आले त्यावेळेला गुरुजींचं वाक्य होतं, ज्या हिंदू समाजाच्या संघटनेसाठी मी काम करतोय ते हिंदू समाजाला जर आम्ही नको असेल तर आम्ही गेलो तरी चालेल, पण त्यांच्याविषयी आमच्या मनात कुठलाही द्वेष नाही. आणि म्हणून 48 ची बंदी, त्याच्यामध्ये हजारो स्वयंसेवकांनी अशा प्रकारचं केलेलं अतुलनीय काम असो, सत्याग्रह असो, आणि म्हणून बिनशर्त हा आरोप संघावरचा फेटाळला गेला. 1975 साली दुर्दैवानं देशावर आणीबाणी लादली गेली. ज्यावेळेला देशाची लोकशाही संकटात होती त्याही वेळेला लाखो स्वयंसेवक जेलमध्ये गेले आणि भारताची लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम त्यांनी केलं. संपूर्ण समाज संघाच्या बरोबर त्यावेळेला होता. तिसरी बंदी ज्यावेळेला विवादित ढाचा राम मंदिराचा पडला गेला त्यावेळेला संघावरती बंदी होती. ती बंदी मात्र हास्यास्पद होती. म्हणजे दरवाजा आहे, कुलूप आहे, पण कडेला भिंतीच नाहीये, अशा प्रकारची बंदी 6 महिन्याची होती. आणि म्हणून या सगळ्याच्या वरती उपहास, अवहेलना या सगळ्याच्या वरती उठून आज संघ संपूर्ण समाजाच्या केंद्रस्थानी उभा आहे.
आणि म्हणून या शक्तीच्या आधारावरती समाजामध्ये लाखो लाख सेवा कार्य पण चालतात. 1,29,000 आरोग्य, शिक्षण, सेवा, संस्कार, महिला सबलीकरण, स्वावलंबन या विषयात संघाचे सेवा कार्य चालतात. सरकारचा 0 रुपये घेऊन चालतात. समाजाची दुःख दैन्य स्थिती समाजाच्या मधून आम्ही गोळा करू, हा भाव त्याच्यामध्ये आहे. जी आषाढी वारी आपण सगळेजण अनुभवतो, 2015 साली पर्यावरण विभागानं सांगितलं आपल्याला ही वारी जर स्वच्छ राखता येत नसेल तर बंद करा. संघाच्या स्वयंसेवकांनी ठरवलं आमची वारी निर्मल वारी व्हायला पाहिजे. आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी वारी गेल्या 10 वर्षात अनुभवले त्यांना सगळ्यांना माहिती आहे की तिथं मोबाईल अशा प्रकारचे शौचालय निर्माण करणं, उभे करणं, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं असे शौचालय निर्माण केले, उभे केले आणि ते विनंती करण्यासाठी रात्रभर संघाचे कार्यकर्ते गावागावातनं त्या ठिकाणी विनंतीसाठी उभे राहिले. जी वारी बंद करा असा पर्यावरण विभागानं शेरा ठेवलेला होता, ती वारी निर्मल करण्यामध्ये संघाला यश आलं. संपूर्ण समाजाला आदर्श वाटला. ज्या पंढरपूरच्या विठोबाच्या वाळवंटामध्ये महिनाभर वारीनंतर जायची सोय नव्हती, त्या वाळवंटामध्ये आता रांगोळ्या काढल्या जातात. आणि म्हणून आमची भक्ती ही स्वच्छ, सुंदर, निर्मल आणि सगळ्यांना आपलीशी वाटणारी असली पाहिजे अशा प्रकारचा मापदंड घालून दिला. या शक्तीच्या आधारावर आपण बघतो, लातूरचा भूकंप असो, गुजरातचा भूकंप असो, 2004 ची सुनामी असो, 2013चं उत्तराखंडचं भूस्खलन असो, कोविड काळ असो, केरळ मधील पूर असो किंवा नैसर्गिक सगळ्या आपत्ती असो, संघाचे स्वयंसेवक सारे भारतीय माझे बांधव आहेत या भावनेनं धावून जातात. तिथं जात पात धर्म बघत नाहीत, सारे भारतीय माझे बांधव आहेत या एका भावनेनं सगळेजण करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण समाजामध्ये एक सकारात्मकता, जे सेवा घेणारे होते ते आता सेवा देणारे सुद्धा निर्माण झालेले आहेत. संघाच्या सेवा कार्यामध्ये शिकलेली कविता राऊत या देशाचं नाव गोल्ड मेडल ज्या वेळेला राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं, संघाने जर मला शिकताना असा कोच जर दिला नसता तर मी कविता राऊत देशाचं नाव गोल्ड मेडलाने मोठं करू शकले नसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या सामान्य माणसामधली असामान्य ही चेतना जागृत करणं हे सेवा कार्याच्या माध्यमातून केलेलं आहे. समाज जीवनातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये हा राष्ट्रीयत्वाचा विचार असला पाहिजे. आणि म्हणून कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ, सहकार क्षेत्रात सहकार भारती, विज्ञान भारती, आरोग्य भारती, क्रीडा भारती, संस्कार भारती, संस्कृत भारती अशा सगळ्या समाज जीवनातल्या सर्व क्षेत्रात, मग वकिलांमध्ये अधिवक्ता परिषद असो, या सगळ्या माध्यमातून संपूर्ण समाज हा राष्ट्रभक्तीनं भारला पाहिजे. आणि मग महिलांमध्ये राष्ट्रसेविका समितीचं काम सुद्धा उभं राहिलं पाहिजे, त्यांच्याही शाखा चालल्या पाहिजेत. अशा प्रकारची भूमिका घेऊन आज देशभरामध्ये कोट्यावधी या सगळ्या संस्था संघटनांचे सदस्य हे देश चांगला होण्यासाठी काम करतात. आणि म्हणून आपण बघतो की संघाच्या स्वयंसेवकांनी ज्या ज्या वेळेला देशाच्या रक्षणाची गरज आली त्याही वेळेला धाव घेतली. मग काश्मीरमध्ये विमानतळाचा बर्फ काढला नाही तर लष्कराला योग्य वेळेत दारू गोळा पोहोचणार नाही म्हणून गोळ्यांच्या वर्षावामध्ये शेकडो स्वयंसेवकांनी जम्मू काश्मीरची 48 साली धावपट्टी दुरुस्त केली. गोवा मुक्ती आंदोलनामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांचं योगदान असो, चीन किंवा पाकिस्तानच्या युद्धामध्ये सैनिकांना मदत करणं असो किंवा दिल्लीची ट्रॅफिक सांभाळणं असो, या सगळ्यामध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी अतुलनीय योगदान. भारत माझा देश आहे आणि ज्या ज्या वेळेला समाजावरती आणि सैनिकांना मदतीची गरज येईल त्यावेळेला आम्ही धावून जाऊ. 74 साली पुण्यामध्ये झालेल्या वसंत व्याख्यानमालेत पूजनीय बाळासाहेब देवरे संघाचे सरसंघचालक होते. सामाजिक समरसता आणि हिंदू संमेलन या विषयावर बोलताना त्यांनी असं म्हटलं की जर अस्पृश्यता पाप नसेल तर जगात कुठलंच पाप नाहीये. आणि म्हणून हा समाज जाती भाषा प्रांतामध्ये भांडत राहिलाय. आजही जातीय विद्वेषाच्या घटना घडतायत. आजही गावागावांमध्ये जातीनिहाय स्मशानभूमी आहे. हा आमच्या हिंदू समाजाचा एका अर्थानं कलंक आहे आणि तो मिटवला पाहिजे. यासाठी म्हणून सामाजिक समरसता मंचाची निर्मिती झाली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देशाच्या या सुरक्षेसाठी समरसतायुक्त जीवन जगण्यासाठी संघानं अशा प्रकारचं समाजात जागृतीचं काम वेळोवेळी केलेलं आहे. एका बाजूला भारत आज विजयाची घोडदौड करतोय. 4थी जागतिक इकॉनॉमी भारत बनलेला आहे. अतुलनीय अशा प्रकारचं संरक्षण क्षेत्रात भारताचं योगदान आहे. पण हे असताना सुद्धा अशा काही प्रवृत्ती आहेत ज्या भारतामध्ये अजूनही जाती जाती भाषांमध्ये भेद निर्माण करण्याचं एका अर्थानं षडयंत्र रचत आहे. अजूनही आमच्या महापुरुषांना
जातींमध्ये विभागलंय, आमच्या संतांना सुद्धा जातीमध्ये विभागलंय. आणि म्हणून ज्या महापुरुषांनी हा समाज एकसंघ राहायला पाहिजे म्हणून प्रयत्न केले, त्यांची ही अवस्था केली. ज्या सर्वाधिक स्कॉलरशिप मिळणाऱ्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी घोषणा देतात, भारत तेरे तुकडे होंगे, भारत की बर्बादी तर जग रहेगी. आणि म्हणून हा समाज तुटला पाहिजे. अशा प्रकारच्या सिरियल्स आम्ही दाखवू ज्याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था तुटेल, भावाभावांमध्ये भांडण होतील, सगळे विभक्त कुटुंब होतील. आणि म्हणून या प्रकारचं एक षडयंत्र. आणि म्हणून आम्ही हिंदू नाही असा सुद्धा एक नारा. आणि म्हणून येणाऱ्या जनगणनेमध्ये सुद्धा या देशातल्या अनेक जणांना असं म्हणणं की आम्ही हिंदू नाही, आम्हाला आमचा वेगळा धर्म म्हणा, अशा प्रकारचं षडयंत्र सुद्धा सुरू आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा संपूर्ण समाज एकसंघ राहायला पाहिजे. भाषावाद, क्षेत्रवाद, जातीवाद ह्याच्या वरती उठून. आणि म्हणून या सगळ्या कारस्थांना आपण सगळ्यांनी ओळखणं, याला उत्तर एकच आहे, आपण सगळ्यांनी एकत्र हिंदू म्हणून राहणं. आपल्या शेजारचा नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आपण सगळ्यांनी बघितले. त्या देशातल्या तरुणांनी काय केलं, त्याला जेनझी नाव दिलं. ते उठले आणि देशाच्या राष्ट्रपतींचं घरच त्यांनी जाळून टाकलं. पूर्व पंतप्रधानांच्या महिला पत्नीला घराबाहेर ओढून जिवंत मारलं. देशाची सर्वोच्च असलेली सर्वोच्च न्याय व्यवस्था त्या नेपाळमध्ये उद्ध्वस्त केली. आणि सगळ्यांनी सत्ता परिवर्तन केलं आणि जेनझी देशाचे तरुण म्हणून घेतात. आणि म्हणून या तरुणाईला एका अर्थानं देशविरोधी कारस्थानामध्ये जागृत करणं असं सुद्धा षडयंत्र हे चालू आहे. आणि म्हणून अभिजित जोगांनी पुस्तक लिहिलं, जगाला पोखरणारी डावी वाळवी. जो नक्षलवाद संपूर्ण समूळ उच्चाटन त्याचं झालंय, तो टिकला पाहिजे म्हणून शहरी नक्षलवादी निर्माण करण्याचं कारस्थान हे या सगळ्या माध्यमातून चालू आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारत म्हणून जी विशेषता आहे ती अलौकिक आहे. विविधता ही विशेषता आहे. आमच्याकडे 33 कोटी प्रकारचे देव मानलेत, अजून तेवढे झाले तरी काही फरक पडत नाही. पण या सेमॅटिक पंथामध्ये हाच देव, हेच पुस्तक, बाकी सगळ्यांना जगण्याचा अधिकार नाही. आमची भाषा मात्र वसुधैव कुटुंबकम. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, जो जे वांछिल तो ते लाभो, विश्व स्वधर्मे सूर्य पाहो. आणि म्हणून हा स्वधर्माचा सूर्य जो जगत कल्याणाचा आहे तोच खऱ्या अर्थानं. आणि म्हणून या देशात राहतो. भारत माता म्हणायला ज्याला लाज वाटत नाही. या देशाचे जे शत्रू आहेत ते माझे शत्रू आहेत, या देशाचे मित्र माझे मित्र आहेत असं म्हणणारा जो कोणी आहे तो हिंदू आहे. आणि म्हणून तो खऱ्या अर्थानं देशभक्त आहे. आणि म्हणून अशा सगळ्या हिंदूंनी संघटित होणं. आणि म्हणून हिंदू हा काही जातीवाचक शब्द नाही. सुप्रीम कोर्टानं सांगितलं, हिंदू इज अ वे ऑफ लाईफ, जीवन जगण्याची एक समृद्ध परंपरा. या समृद्ध परंपरेमध्ये असणाऱ्या आपण सगळ्यांनी आगामी काळामध्ये एकत्र येणं, हिंदुत्वाची आमची भावना दृढ होणं, यासाठी हा 100 वर्षाचा जो प्रवास चालू आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी अधिक गतीनं सहभागी होण्याची आवश्यकता आहे. मग सगळेजण विचारतात की संघ हे करतो, आम्ही काय करू? म्हणून 5 गोष्टी सगळ्यांच्या समोर सांगितल्या. त्यातली एक आता ताईंनी सांगितली, कुटुंब प्रबोधन. संस्कृतीचा आधार आमचं कुटुंब होतं, तेच उद्ध्वस्त होत चाललंय. आणि म्हणून ते जपण्यासाठी छोट्या गोष्टी, टीव्ही बंद करून जेवण करा, मोबाईल बाजूला ठेवून एकमेकाला समजून घ्या. घरात जर बोलायची जागा नाही सापडली तर बाहेर कुणीतरी लव जिहादचा बळी पडलेला आपल्यातल्या समाजामध्ये अनेक घटना आता दिसायला. आणि म्हणून आईचं कर्तव्य आहे, आई वडील कसे वागतात ते मुलं बघतात. आणि म्हणून या प्रकारच्या कुटुंब प्रबोधनाची सुद्धा संपूर्ण समाजानं छोट्या छोट्या गोष्टी अनुकरण करतील तर आमची कुटुंब व्यवस्था टिकेल. दुसरा गोष्ट आपण सांगितली, पर्यावरण या विषयावर चर्चा करणारे खूप आहेत, पण छोट्या गोष्टी करा. सिंगल यूज प्लास्टिक वापरू नका, ही सुद्धा देशाची सेवा आहे. सगळ्यांनी मिळून एक तरी झाड लावलं पाहिजे. आपल्या संकरित वाण असलेल्या जमान्यामध्ये आपल्याला आपणच झाड लावतो आणि आपणच आंबे खातो. पण पूर्वीच्या काळी आजोबा आंब्याचं झाड लावायचे, स्वतःला आंबा मिळावा म्हणून नाही, नातवांना आंबा खावा. आणि म्हणून ही पुढच्या पिढीला आमचा देश आम्ही कसा देणार आहे? आणि म्हणून त्यासाठी प्रत्येकानं एक तरी देशी वृक्ष नुसता लावला नाही, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आणि पाण्याची बचत सगळ्यांनी केली पाहिजे. 3 छोट्या गोष्टी आहेत, पण या सगळे जण मिळून करतील तर मोठी पर्यावरणाची सेवा आहे. मगाशी म्हणलं तसं आमचा समाज एकसंघ राहायला पाहिजे. म्हणून आमच्या घराला सेवा देणारे, पेपर टाकणारा, दूध टाकणारा, स्वच्छता करणारा, या सगळ्यांच्या मिळून आमचं घर बनतं. आणि म्हणून या सगळ्यांना सन्मान देणं, या सगळ्यांना सन्मानानं घरी बोलवणं. संघाचे एक कार्यकर्ते त्यांनी वास्तुशांत केली, पहिल्या पंक्तीला खड्डा खणणाऱ्यापासून रंग देणाऱ्याला बसवलं.
आणि त्यांनी सांगितलं यांच्यामुळं माझं घर झालेलं आहे. नातेवाईकांना म्हणले तुम्ही दुसऱ्या पंक्तीत बसा. खड्डा खणणाऱ्यापासून रंग देणारे सगळ्या जणांच्या डोळ्यात पाणी होतं. ते म्हटले असा सन्मान आमचा आयुष्यात कुणी केला. गोष्ट छोटी आहे, परिणाम जास्त आहे. हा संपूर्ण समाज माझा आहे म्हणून आनंदाच्या प्रसंगात आम्हाला पहिले आठवतं कोण? ज्याला खायला मिळतंय त्याला, का ज्याला मिळत नाही तो. आणि म्हणून असा समरसता युक्त व्यवहार करणं. तिसरी गोष्ट आपण सांगितली तो भारत म्हणून आपला विशेष. आमच्या खानपानाच्या पद्धती, आमच्या वेशभूषेच्या पद्धती, आमचा आयुर्वेद, आमचं योग हे आमचं आहे. पण आम्ही विसरलो आणि जिवंतपणे डे साजरे करायला लागलो. आमचं नववर्षाची चैतन्यमयी पहाट असायची ती रात्री 12ला सुरू होते. वाढदिवस हा दिवा लावून तर आम्ही दिवा विझवून साजरा करायला लागलो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या होत्या, व्रत वैकल उपास करणं, ह्याच्या मागे सुद्धा शास्त्र आहे. आणि म्हणून ते आमचं म्हणून जे आहे, मग स्वदेशी वस्तू असेल, या सगळ्या गोष्टीचा स्वचा बोध. आणि सगळ्यात शेवटचं, आपल्यापैकी अनेक जण परदेशात जाऊन येतात, तिथल्या शिस्तीच्या गोष्टी सांगतात. इथं कोणी नको म्हणलंय. आणि म्हणून नागरिक म्हणून आमचं जे जे कर्तव्य आहे, मग ते सिग्नल पाळणं असो, ट्रिपल सीट न जाणं असो, हेल्मेट घालणं असो, सर्व वाहतुकीचे नियम पाळणं असो, जिथं मी जसा व्यवहार केला पाहिजे तो करणं म्हणजे देश चांगला बनणं. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करणं, सार्वजनिक वस्तूंचा वापर सगळ्यांनी नीट केला तर ती दीर्घकाळ टिकेल. अशा छोट्या 5 गोष्टी सगळे जण करायला लागतील. 15 वर्ष लागतील. नवीन एज्युकेशन पॉलिसी येते, त्याची फळं यायलाही 15 वर्ष लागतील. हे सगळं करताना आपण सगळेजण हिंदू म्हणून स्वाभिमान मनात जागृत करून या 5 गोष्टीच्या माध्यमातून, पंच परिवर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण समाज देशहितासाठी सक्रिय जर झाला तर जे लक्ष्य ही भारत माता जगाला विश्वगुरुपदी जाणं हे आवश्यक आहे, ते आपण सगळेजण आपल्या कृतीतनं करू शकू असा संकल्प सगळ्यांनी करावा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. नमस्कार. धन्यवाद केदारजी.